नमस्ते विद्यार्थी मित्रांनो. दरवर्षी महाराष्ट्र पोलीस भरती प्रक्रिया घेतली जाते. याही वर्षी 100% पोलीस भरती प्रक्रिया होणार आहे. कारण कुठल्याही वर्षी अपवाद राहिले नाही. कोरोनाचं वर्ष आणि 2015चं वर्ष सोडलं तर मी पाहतोय 2006 पासून दरवर्षी नियमितपणे पोलीस भरती प्रक्रिया होत असते. याही वर्षी नोव्हेंबर-डिसेंबरच्या आसपास जर जाहिरात आली, जरी फायनल प्रक्रिया जानेवारी, फेब्रुवारी, मार्च अशी गेली, तरी मूळ जाहिरात याच वर्षी 2026 मध्ये येणार. त्याचं कारण असं आहे, की एकही वर्ष खंड झाला नाही पोलीस भरती प्रक्रियेत. भले कमी जागा असतील, जास्त जागा असतील, पण जाहिरात दरवर्षी येत आहे. 2015 आणि कोरोना एवढं अपवाद वगळता दरवर्षी जाहिरात आली. त्यामुळे उमेदवारांनी जोरदार पोलीस भरतीची तयारी करावं. आता जी झालेली भरती प्रक्रियेतलं मी खूप अॅनालिसिस केलं. अगदी चांगली तयारी असणारे विद्यार्थी सुद्धा काही वेळेस थोडंसं काही सिली मिस्टेक म्हणा किंवा काही कन्सेप्ट क्लिअर नसल्यामुळे 1-2 मार्कातनं राहिलेली ती. म्हणजे काही ठिकाणी तर 100-100 मुलं वेटिंगला आढळून आलेली आहेत. एवढ्या मोठ्या प्रमाणात वर्ग वेटिंगला आहे. त्यामुळे एक मार्काची खूप मोठी स्पर्धा आहे. आणि यासाठी तुम्हाला गणित, मराठी आणि बुद्धिमापन या विषयामध्ये निश्चितपणे पैकीच्या पैकी गुण घ्यावे लागणार आहेत. आणि त्या दृष्टीने आपण मराठी व्याकरण मी स्वतः मराठी व्याकरण शिकवणार आहे, ऑफलाईन शिकवणार आहे आणि ऑनलाईन बी घेणार आहे. 15 तारखेपासून बॅच सुरू होणार आहे. ए टू झेड मराठीतल्या सगळ्या कन्सेप्ट क्लिअर केल्या जातात. साधारणतः मला एक जाणवलं की मराठी ग्रामरमध्ये विद्यार्थ्यांना अलंकार असेल, वृत्त असेल, संधी असेल, वाक्यपृथक्करण असेल, प्रयोग असेल, समास असेल, असं ठराविक प्रकरणं थोडीशी अवघड वाटतात. पण अतिशय सोप्या पद्धतीने ती प्रकरणं आपण घेणार आहोत. म्हणजे तुम्हाला ज्यावेळेस ती प्रकरणं मी शिकविल, आज उदाहरणादाखल मी अलंकाराची काय उदाहरणं घेणार आहे, एकही मार्क तुमचा त्याच्यावरती जाणार नाही. अगदी मी म्हणी सुद्धा शिकवणार आहे. म्हणींची उत्पत्ती कशी झाली, त्या म्हणी निर्माण कशा झाल्या, त्याच्या टेक्निक कशा लक्षात ठेवली, इथपर्यंत तुम्हाला घेतलं जाणार आहे. त्यामुळे येणाऱ्या लेक्चरला निश्चित पाहिजे. शब्दसिद्धीसारखं प्रकरण आहे. तत्सम, तद्भव दिवशी तर शब्द येतं, पण वेगवेगळ्या परभाषी शब्दाचं अतिशय सोप्या भाषेतलं कोड केलेलं येतं, की जे कोड तुम्ही सहज 1-2 वेळा वाचलं तर तुमच्या लक्षात राहतील आणि ते त्याच्यावर तुमचे कसलेही मार्क जाणार नाही. अशा पद्धतीने तयारी करून घेतली जाणार आहे. मराठी ग्रामरच्या बाबतीत मी सांगतो की मराठीमध्ये कसलीही संकल्पना तुमची अति व्यवस्थित एकदम सोप्या पद्धतीने केली जाईल. आज आपण पाहणार आहोत की अलंकार हा टॉपिक आहे. आता अलंकार खरं तर अलंकारांवरती इतकं सोपं टॉपिक येतं की तुम्हाला त्याच्यात सहज पैकीच्या पैकी मार्क मिळू शकतात. पण बऱ्याच वेळा विद्यार्थी काय करतात की पाठांतर करतात. अलंकाराची व्याख्या पाठ करणार, अलंकाराची उदाहरणं पाठ करतात. एवढं खोलात जाण्याची काही आवश्यकता नाही. साध्या साध्या सिंपल मेथड लक्षात ठेवा की कशी मार्क मिळवायची. अलंकारावरती प्रश्न साधारणतः कसे पडतात. एकतर व्याख्या प्रश्न विचारतो. एखादी व्याख्या विचारली जाते आणि त्याच्यावर पोलीस भरतीला प्रश्न विचारतो. ही व्याख्या कोणत्या अलंकाराची? असा एखादा प्रश्न असतो किंवा उदाहरण दिलं जातं आणि हे उदाहरण कोणत्या अलंकाराचं आहे अशा स्वरूपाचा प्रश्न असतो. अशा दोन्ही स्वरूपाचं किंवा मग एखादी संकल्पना उपमेय आणि उपमान याच्यावर आधारित एखादा प्रश्न विचारला जाऊ शकतो. दिलेल्या उदाहरणातलं उपमेय कोणतं, उपमान कोणतं अशा स्वरूपाचा एखादा प्रश्न विचारला जातो. त्यामुळे हे 3-4 प्रकारातच प्रश्न तयार होत असतात. आपण त्या सगळ्या संकल्पना जर क्लिअर केल्या, तर अलंकार इतका सोपा मराठीमध्ये कोणताही टॉपिक नाही. आणि मग व्याख्या समजून घ्यायच्या. पाठ करत बसायचं नाही. त्यातले मेन 2-3 शब्द फक्त लक्षात ठेवायचं. ते व्याख्या दिसले की त्या अलंकाराचे उदाहरण आहे, अशा स्वरूपाचं. आणि उदाहरणं कशी लक्षात ठेवायची? तर उदाहरणं सुद्धा पाठ करायला नाही. प्रत्येक अलंकाराच्या उदाहरणासाठी एक टेक्निक्स आहे. त्या जर एकदा टेक्निक कळाल्या तुम्हाला, तर तुम्ही सांगचाल की अलंकार अतिशय सोपा आहे. अलंकार म्हणजे काय? भाषेला शोभा आणणारा गुणधर्म, भाषेला शोभा आणणारा गुण, त्याला अलंकार म्हणायचं. शब्दालंकार, अर्थालंकार ते सर्वांना माहिती आहे. सगळे अलंकार, शब्दालंकार मधले प्रकार, अर्थालंकार मधले प्रकार, इतकं उत्प्रेक्ष अलंकार घ्या, अनन्वय घ्या, आपणहूती घ्या, ससंदेह घ्या, भ्रांतिमान घ्या, अतिशयोक्ती घ्या, चेतन मनोक्ती घ्या. प्रत्येक अलंकार ओळखण्याची इतकी सोपी टेक्निक आहे, की 1 सेकंदात तुम्ही कुठल्या अलंकाराचं उदाहरण दिलं तर ओळखू शकता हे कोणत्या अलंकाराचं आहे. आता ते काय टेक्निक्स आहेत ते आपण थोडक्यात पाहूया. उदाहरणादाखल बऱ्याच विद्यार्थ्यांना प्रश्न असतो, की सर ससंधी अलंकार आणि भ्रांतिमान अलंकार हे दोन्ही अलंकार आम्हाला तितकंसं लक्षात राहत नाहीत किंवा बाकीचे सुरुवातीचे समजा उपमा, उत्प्रेक्षा हे अलंकार बऱ्याच विद्यार्थ्यांना काही सोपं जातात. पण काही जे अलंकार आहेत समजा अतिशयोक्ती, चेतन-मनोक्ती, ससंदेह, भ्रांतिमान हे अलंकार ओळखायचं कसं? मग या संदर्भात आपण थोडीशी टेक्निक तुम्हाला सांगणार आहे, की कशा पद्धतीने हे अलंकार ओळखायचे. तर आता तुमच्या समोर आहे ससंधी अलंकार. तर पहिल्यांदा उपमेय कोणते आणि उपमान कोणते अशी व्याख्या आहे. तुम्ही एकदम कन्फ्यूज होतात. पहिल्यांदा आता खरं तर अलंकार शिकण्यासाठी बेसिक पासून पाहिजे. मी आता एकदम मधून अलंकार घेतोय. त्यामुळे काही विद्यार्थ्याला थोडंसं अवघड वाटू शकतात. पण जो बेसिक पासून आहे, मी ज्यावेळेस अलंकार सुरू करणार आहे, त्यावेळेस अलंकारात बेसिक सगळ्या संकल्पनामध्ये उपमेय कशाला म्हणायचं, उपमान कशाला म्हणायचं, साधारण धर्म कशाला म्हणायचं, साम्यवाचक शब्द कोणते असतात, कसे असतात, हे ज्यावेळेस सुरुवातीला बेसिक सगळे क्लिअर केले जाईल,
मग तुम्हाला सगळे अलंकाराचा सिक्वेन्स लक्षात राहील. पण आता मी मधूनच डायरेक्ट अलंकार सुरू केल्यामुळं जर एकदमच नवीन विद्यार्थी असतील थोडस त्यांना टफ जाऊ शकतं, पण जुन्या विद्यार्थ्यांना सोपं जाऊ शकतं हे. आता मला सांगा, उपमेय ज्याची तुलना करायची असते ते उपमेय, आणि ज्याच्याशी तुलना करायची असते ते उपमान. नंतर आपण सविस्तर पाहू, पण आता एकदम थोडक्यात सांगतो. समजा आता आपण म्हणलं की त्याचे अक्षर मोत्यासारखे सुंदर आहे, किंवा रामचे अक्षर मोत्यासारखे सुंदर आहे, म्हणजे रामचं जे अक्षर आहे ना उपमेय आहे, आणि मोती हे उपमान आहे. तो हा आंबा साखरेसारखा गोड आहे, म्हणजे आंबा जो आहे नाही उपमेय, ज्याची तुलना करायची ते. आणि कुणाची तुलना करायची तर कुणाशी, साखरेशी. साखरेसारखं गोड आहे, साखर झालं उपमान. अशा स्वरूपात लक्षात ठेवा, उपमेय उपमान. आता ससंदेह आणि भ्रांतिमान अगदी थोडक्यात समजून घ्या. बघा आता, आता व्याख्या बघा पहिल्यांदा. उपमेय कोणतं आणि उपमान कोणतं, जरी अगदी 2-3 शब्द फक्त लक्षात ठेवा, त्यातलं मग तुम्हाला अजून लक्षात चांगलं व्यवस्थित येईल. बघा, बघा. उपमेय, आता उपमेय कोणतं आणि उपमान कोणतं, असा संभ्रम किंवा संशय झाला आणि मनाची द्विधावस्था होती. उपमेय कोणतं, उपमान कोणतं, म्हणजे संभ्रम तयार झाला की ससंदेह. एवढं लक्षात ठेवा. भ्रांतिमानमध्ये काय, उपमानाच्या जागी उपमेय असा असा भ्रम निर्माण झाला, अशी कृती घडली, त्याला भ्रांतिमान म्हणा. तर दोन अलंकाराची व्याख्या, व्याख्यावरती प्रश्न विचारायचा. म्हणजे उपमेय कोणतं, उपमान कोणतं. समजा हा आंबा साखरेसारखा गोड आहे, पण दोन्ही इतकं गोड आहे, आंबा गोड आहे, साखर बी गोड आहे. मग त्याला संभ्रम तयार होतो काही वेळेस, की याला कुठलं म्हणजे उपमेय कोणतं आहे, आंबा कोणता आहे, साखर कोणतं आहे, असा जर संभ्रम त्याच्या मनात तयार झाला तर त्याला म्हणायचं ससनी आलं का. आणि त्याच्यामध्ये उपमानाच्या जागी उपमेय, म्हणजे ते चहा बनवताना त्यात आंबाच टाकतो साखरेच्या ऐवजी, इतका त्याचा भ्रम तयार होतो आणि तशी कृती करतो ती, त्याला म्हणायचं भ्रांतिमान. लक्षात ठेवा. पण समजा तरी तुम्हाला समजा ना, तर फक्त व्याख्या तुम्हाला अलंकार उदाहरणावरून कसा ओळखायचा ते मी पुढे सांगणार आहे. फक्त व्याख्या जर लक्षात ठेवलं तर फक्त एवढा लक्षात ठेवा, संभ्रम आणि संशय झाला की ससंदेह. बघा, आणि कृती घडली उपमानाच्या जागी उपमेय की भ्रांतिमान. एवढं 2 शब्द जर लक्षात ठेवलं तरी व्याख्यापर्यंत झाला. म्हणजे काही जास्त तुम्हाला नाही जरी संकल्पना क्लिअर झाली तर 2-3 शब्द फक्त लक्षात ठेवा. व्याख्यावर जर प्रश्न आला तर तुमचं फिक्स 1 मार्क आहे. पण आता उदाहरण कसं ओळखायचं? समजा आता हे झालं, संशय संभ्रम निर्माण झाला, पण उदाहरण परीक्षेला आलं, ओळखायचं कसं? बघा, अतिशय सोपी टेक्निक आहे. इथून पुढे आता मी शिकवल्यानंतर भविष्यात कोणत्याही स्पर्धा परीक्षा, म्हणजे पोलीस भरती द्या, सरळ सेवा द्या, एमपीएससी द्या, कोणत्याही स्पर्धा परीक्षेला जर उदाहरण आलं ससंदेह आणि भ्रांती मानतात, तर तुम्ही विदिन 1 सेकंदात उत्तर काढता. आता ते कसं काढायचं ते समजून घ्या. आता व्याख्या जरी तुम्हाला समजा संकल्पना क्लिअर होईना, तरी 2 शब्द फक्त संभ्रम निर्माण झाला की ससंदेह, आणि तसं संभ्रम होऊन कृती घडली की भ्रांतिमान. हे व्याख्यासाठी 2 शब्द लक्षात ठेवा. आणि उदाहरण कसं ओळखायचं ते आता सगळ्यात महत्त्वाचं लक्षात ठेवा. बघा आता नीट समजून घ्या. उदाहरण ओळखण्याची पद्धत. बघा आता. आता उदाहरण ओळखताना ससंधी अलंकार आहे की नाही, तो कसल्याही परिस्थितीत तुम्हाला त्याला प्रश्नचिन्ह द्यावाच लागतो, कारण त्याची द्विधावस्था झालेली आहे. म्हणजे उपमेय कोणतं उपमान कोणतं द्विधावस्था झाली की त्याला प्रश्नचिन्ह द्यावाच लागतो. म्हणजे याच्या उदाहरणामध्ये कसल्याही परिस्थितीत तुम्हाला प्रश्नचिन्ह शेवटी दिसणार. आणि दुसरं, त्याच्या आधी मध्ये कुठेतरी की किंवा का ते उभयनामी दिसणार, ते द्यावंच लागतं. बघा नीट लक्षात घ्या. आता मी सांगतो ते लक्षात घ्या. त्या उदाहरणामध्ये तुम्हाला काय समजा समजा तुम्ही शून्य, तुम्हाला काहीच बेसिक मराठीचं नॉलेज नाही, तुमचं इंग्लिश मीडियम मध्ये शिक्षण झाले, पण तरी तुम्ही ससंज्ञान भ्रांतिमान अलंकार एका सेकंद ओळखू शकता. कसं? फक्त लक्षात ठेवायचं, शेवटी प्रश्नचिन्ह आणि काय तर की किंवा का असलं उभयनामी येणार, आणि शेवटी प्रश्नचिन्ह येणार. हे कुणी जरी हे उदाहरण, म्हणजे कुणी अलंकारावर जर पेपर काढला, कुणी एमपीसीने काढू, सरळ सेवेने काढू, तलाठी, पोलीस भरती, कुठला पेपर काढू, जो पेपर काढायला बसेल त्याला उदाहरण मनाचं जरी तयार करायचं म्हणलं तरी इथं की किंवा का असा शब्द द्यावाच लागणार, आणि शेवटी प्रश्नचिन्ह द्यावंच लागणार. त्याशिवाय उदाहरण तयारच होऊ शकत नाही. बघा आता नाही, चांदण्याच्या रात्री, आता एखादं संकल्पना तुम्हाला अर्थ नाही कळला तरी चला, आपल्याला काय मराठीत पीएचडी करत बसं नाही. आपल्याला मराठी ग्रामर मध्ये पैकीच्या पैकी 25 पैकी 25 मार्क घ्यायचे, एवढाच फक्त फॉर्म्युला लक्षात ठेवा. ह्यात काय सर मला ह्या शब्दाचा अर्थ कळला नाही, काहीच गरज नाही. चांदण्या रात्री गच्चीवर पत्नीच्या मुखाकडे पाहताना पतीला वाटले, कोणता मानव चंद्रमा, कोणता चंद्रमानो, भूवरीचा की नभीचा. बघा आता ह्या वाक्याचा अर्थ नाही कळायला चालत, की शब्द आलाय, इथं प्रश्नचिन्ह आलाय, इथं प्रश्नचिन्ह आलाय. प्रश्नचिन्हाने की 100% उदाहरण झालं कशाचं, सहसंधी. बघा त्याच्या खाली, काळो खातच पाय पडे,
दोरखंड की. बघा इथं प्रश्न आलं. की आणि प्रश्नचिन्ह आलं की 100% कुठल्याही उदाहरणात लक्ष ठेवा. की किंवा का ह्या तिन्हीचा अर्थ एकच आहे आणि शेवटी प्रश्नचिन्ह आलं की ससंधी अलंकार. आता भ्रांतिमानामध्ये काय असतं? भ्रांतिमान अलंकार ओळखताना एक लक्षात ठेवा की एक शब्द असतो मानुनी, मानुनी, समजुनी, मानुनी असले शब्द येतात. म्हणजे जर दिलेल्या उदाहरणामध्ये मानुनी, समजुनी, मानून किंवा मानोनी किंवा मानुनी, मानुनी असं बी येऊ शकतं बघा. मानोनी किंवा मानोनी हा शब्द किंवा समजून ह्या सगळ्या शब्दाचा अर्थ एकच आहे. समजून किंवा मानून घ्यायचं. आणि तशी कृती होती. म्हणजे मानूनी समजुनी शब्द आला की बिनधास्तपणे उत्तर लिहायचं. पर्यायामध्ये भ्रांतिमान कुठं आहे बघायचं, टिक मार्क करायचं. त्याच्यापेक्षा वेगळं उत्तर असूच शकत. इथे लक्षात बघा इथं मानुनी, मानुनी, समजुनी बघा. पालाश पुष्प मानुनी शुक चंचू मध्ये अली, तोही जांभूळ मानुनी त्यास मध्ये धरी. तुम्हाला सर ह्याचा अर्थ पुढे सांगा. काय मराठीत मिळतील? मी अर्थ बी सांगू शकतो, सगळं व्यवस्थित सांगू शकतो, पण गरज नाही. परीक्षेसाठी आपल्याला फक्त एक मार्क घ्यायचे, पुढे जायचं. इथं बघा आता काळोखात दोरीलाच साप समजुनी दगडाने ठेचले. आपल्याला बाकी काय करायचं? समजुनी शब्द आलाय. बघा आता अजून एक तुम्हाला सॅम्पल उदाहरण दाखवतो. पुढे बघा. इथं बघा चंद्र काय असे किंवा आलाय शब्द किंवा. शेवटी काय आलंय? तिथं किंवा शब्द आलाय. किंवा आला. आता इथं प्रश्नाचे नाव नाही पण अपवाद उदाहरण आहे, पण तरी किंवा शब्द दोन्हीपैकी एक 100% शक्यतो दोन्ही दिलंच जातं. किंवा आलं बघा आता. हा आंबा आहे की आलंय. साखर प्रश्नचिन्ह आले. हा दोरखंड की आलंय. शेवटी प्रश्न. हे केश काळे का बघा. की का किंवा तीन पैकी एक शब्द असतात आणि शेवटी प्रश्न त्याला म्हणायचं ससंधेय अलंकार. आता इकडे बघा प्रांतिमानामध्ये काय समजुनी, मानुनी, मानोनी हे शब्द येतात. बघा आता हंसाविलोकनी सुधाकर म्या मानेला, मानेला एक शब्द लक्षात ठेवा. बघा लक्षात ठेवा. मानुनी, मानेला, समजुनी अशा स्वरूपात सगळ्यांचा अर्थ एकच आहे. मानेला. भृंगे विराजित नवी अरविंद पत्री पाहुनी, मानुनी आला शब्द मानून. ह्याच्यापेक्षा आपल्यासाठी दोर गवाक्ष मानुनी. बघा अजून तुम्हाला दाखवतो उदाहरण. बघा कुठे लक्ष द्या नाही. तिथे काय शुभ्र चांदणे थाळीत पडले दूध समजुनी मणी चाटते. दूध समजुनी. तिने साखर समजून चहामध्ये आंबास टाकला. म्हणजे समजुनी, मानुनी, मानुनी असलं शब्द आलं भ्रांतिमान. आणि का किंवा की असले शब्द शेवटी प्रश्नचिन्ह आलं की ससंधी. अतिशय सोपं आहे. आणि मी तुम्हाला वाटेल की सरांनी काहीतरी निवडक एक दोनच उदाहरणं सोपी आहेत म्हणून घेतली. मला अलंकारामध्ये कुठलाही अलंकार सांगा, एक सेकंदात तुम्ही कसले अलंकार ओळखता. अलंकारच नाही, मी गॅरंटी देतो वृत्त, अक्षरगण वृत्त, मात्रा वृत्त, छंद कसं ओळखायचं अतिशय ते सोपं टेक्निक आहे. म्हणजे हे आपल्याला मराठीमध्ये मी सांगितलं ना पीएचडी करायचं आपल्याला फक्त पैकीच्या पैकी मार्क मराठीमध्ये घ्यायची ती आणि मी तुम्हाला घेऊन देणार मार्क. अशी तयारी करून अगदी ज्याचं बेसिक मराठीचं कच्च आहे तो सुद्धा टॉपची मार्क घेईल. आणि जो 1-2 मार्कात मराठी समजा 22, 23, 24 घेतात त्याला सुद्धा 25 25 घेता येते. अशा पद्धतीने तयारी करून घेतली. बऱ्याच वेळा मला असं जाणवतं की विद्यार्थ्याला काय वाटतं 25 पैकी 20 जरी मार्क पडले तर तो सॅटिस्फाय असतो. ते म्हणतो माझं मराठी लय चांगलं आहे, मला काय क्लासची गरज नाही, माझं मराठी खूप छान आहे. त्याला वाटतं 20-22 मार्क घेणारी महाराष्ट्रात लाखो विद्यार्थी आहेत. लक्षात हजारात तर संख्या आहे मोठ्या प्रमाणात. मग आपल्याला अजून जास्त कसे 2-3 मार्क घेता येतील या पद्धतीने. म्हणजे जे विद्यार्थी बेसिक आहेत त्यांनाही लेक्चरचा निश्चित फायदा होईल. कारण मी एकदम बेसिक कन्सेप्ट पासून सुरू करणार आहे आणि एकदम शेवट जे टप उदाहरणं घेतली जाणार आहे ती आता ही मधीच घेतल्यामुळं मला समजून व्यवस्थित सांगता नाही. ऍक्च्युली अलंकार शिकवताना आधी बेस सगळा पार्श्वभूमी समजून सांगायला लागते. अलंकार म्हणजे काय, मग त्याचा प्रकार कसा असतात, मग ओळखण्याच्या टेक्निक, मग कुठले शब्द येतात, हे सगळं समजून सांगितल्यानंतर जास्त प्रभावी अलंकार शिकवते. आता मी एकदम मधीच सुरुवात केलं तरी सुद्धा बऱ्यापैकी त्याला फक्त 2-3 टेक्निक लक्षात ठेवला की ती 1 मार्क मिळवू शकतो. अशा पद्धतीने हे सगळेच टॉपिक वाक्य पृथक्करणासारखं अवघड अवघड टॉपिक, शब्दसिद्धीसारखं अवघड अवघड टॉपिक की ते तुम्हाला अतिशय सोप्या पद्धतीने घेतलं जातील. त्याचा निश्चित 100% तुम्हाला फायदा होईल. आणि मी नंतर काही जीएसचं सुद्धा अवघड पेपर कसा सोडवायचा, जीएस मधले जे जे अवघड प्रश्न आहेत ते मी लेक्चर घेणार आहे. आता बऱ्याच विद्यार्थ्यांचे एक कमेंट आलं मला की सर तुम्ही जे घेणार आहे
ते फक्त सुरुवातीला काही ठराविक अवघड टॉपिक घेचाल आणि नंतर नंतर तुम्ही लेक्चर बंद करचाल, शेवटच्या टप्प्यात घेणार नाही. तर असं कधीच होणार नाही. कारण मी मराठी ग्रामरमध्ये सुरुवातीपासून मी पहिलंच प्रकरण प्रयोगाचं घेणार आहे आणि तुम्हाला कसलाही प्रयोग एकाच सेकंदात ओळखायला लावणार. किती अवघड, मला फक्त उदाहरण द्यायचं म्हणजे कर्तरी कर्मणीचे उपप्रकार तर सोपच आहेत, भावे उपप्रकार, पण अगदी संकर प्रयोग, चारही संकर प्रयोग आहेत ना, ती चारही संकर प्रयोग एक सेकंदात तुम्ही ओळखता. दुसरा सेकंद सुद्धा लागणार नाही अशी तयारी करून घेणार आहे. त्यामुळं विद्यार्थ्यांना असं वाटतं की सर काही 4-5 महत्वाचे टॉपिक घेतील आणि नंतर बंद करतील. तसं होणार नाही. सुरुवातीपासून जी टॉपिक आहे ती शेवट अगदी वृत्तापर्यंत जेवढं मराठीतलं सगळंचे सगळं टॉपिक टोटली मी घेणार आहे. म्हणजे ते शिकवण्यासारखं, आता समजा शब्द समानार्थी शब्द विरोधात शब्द तुमचे ते पाठ करून घेईल, ते काही शिकवू शकत नाही. पण जे शिकवण्यासारखं सगळेचे सगळे टॉपिक 100% घेणार आणि जर घेतलं नाही तर मला मेसेज करा, तुमची सगळ्यांची फी परत येईल. की बाबा मी एकदा शब्द दिला ना, सगळं मराठी टोटल ए टू झेड मराठी मी तुमचं घेणार. आणि नुसतं मराठी नाही, तर मी आपल्यासाठी जीएस शिकवण्यासाठी अतिशय तज्ञ सर आहेत. बघा ही सगळी टीम आहे. मराठी मी घेणार आहे, सामान्य सचिन शिंदे सर अतिशय सोप्या पद्धतीने शिकवणार आहेत पुढं सगळं मराठी आपलं जीएसचं. पण तरीही मी एक्स्ट्रा मला जे जीएसचं अवघड वाटतात, समजा प्रत्येक टॉपिक वरचं जीएसचं, समजा इतिहास, भूगोल, सगळ्याच टॉपिक वरचं मला जे जे प्रश्न अवघड वाटतात ते सगळे प्रश्न सोप्या पद्धतीने टेक्निकनी म्हणजे पर्याय कट करून उत्तरापर्यंत कसं जायचं, म्हणजे एलिमिनेशन मेथड असते. की बऱ्याच विद्यार्थ्यांचं मी आता पाहिलं, ठाणे ग्रामीणचा पेपर थोडासा टफ आला की चांगले चांगले विद्यार्थी गडबडून गेले आणि फेल झाले. ते त्यांच्याकडे क्षमता होती, पोटेन्शियल होतं. फक्त त्या 90 मिनिटात पेपर कसा टॅकल करायचा हे नॉलेज नसल्यामुळं सायकोलॉजिकली ते पराभूत झाले आणि नंतर मग प्रत्यक्ष त्यांना सिली मिस्टेक खूप मोठ्या झाल्या. तर त्या दृष्टीने मी लेक्चर घेणार आहे. दुसरी एक जमेची बाजू, मी जीएस सुद्धा महत्वाचे सगळे टॉपिक जे अवघड वाटतात ना, ते कशी पर्याय कट करून उत्तरापर्यंत पोहोचायचं ते तर घेणार आहे. पण पेपर कसा सोडवायचा इथपर्यंत सगळं घेतलं जाणार. सगळ्यात महत्वाची बाब म्हणजे तुम्ही जे मी ऑनलाईनला शिकवणार आहे, ऑफलाईनला शिकवणार आहे, तेच तुम्ही ऑनलाईनला पाहणार आहे. आणि तुम्हाला मी आजपर्यंत आपल्या सह्याद्रीच्या टॉपिक टेस्ट कधी बाहेर दिले नव्हते, आपल्याच पोरांचे घेत होते. पण जे ऑनलाईनला विद्यार्थी आहेत, त्या सर्वांना प्रत्येक प्रकरण शिकवून झालं की त्याच्यावरती सगळ्या टॉपिकचं टॉपिक टेस्ट होणार आहे त्या. आणि त्या सर्व तुम्हाला उपलब्ध होणार आहे टॉपिक टेस्ट. त्या टॉपिक टेस्ट मध्ये जरी तुम्हाला काही डाऊट वाटलं की ह्या प्रश्नाचं उत्तर येणार, तरी त्याच्यावरती लेक्चर घेतलं जाते. त्यामुळे सगळे टॉपिक टेस्ट सगळ्याच विषयाचे घेतले जाणार, तर तयारी करून घेतलं. दर आठवड्याला गुरुवारचा सराव पेपर तुम्हाला मिळणार आहे, पण प्रत्येक टॉपिकवरचं टॉपिक टेस्ट घेतलं जाणार. फक्त आता पाठांतर घेता येणार नाही, कारण मी जे ऑफलाईनचं पोरांचं पाठांतर घेतो त्याला थोडी मर्यादा येईल. तरी आपण प्रयत्न करूया, पण मला समोर विद्यार्थी असल्यानंतर अजून चांगल्या पद्धतीने पाठांतर घेता येतं. सगळ्यात महत्वाचं म्हणजे ही जी आपली ऑनलाईनची आणि ऑफलाईनची बॅच आहे, म्हणजे घरी बसून तुम्ही 90 पेक्षा जास्त गुण घेऊ शकता. ही प्रत्यक्ष सुरू होणार आहे 15 जून पासून. आता जरी जीएसचं काय लेक्चर पडत असलं तर 15 जून पासून सर्व लेक्चर लाईव्ह होणार आहेत. म्हणजे आम्ही लाईव्ह शिकवणार आहे आणि ते रेकॉर्डिंग स्वरूपात बी राहणार आहे. गणित असेल, जीएस असेल. पहिल्यांदा जीएसचं आम्ही रेकॉर्डिंग टाकायला सुरुवात केली, पण बऱ्याच विद्यार्थ्यांनी म्हणाले की सर लाईव्ह घ्या आणि नंतर आम्हाला रेकॉर्डिंग बी पाहता येईल. मग आम्ही तसं ठरलं की सर्व लेक्चर तुम्हाला लाईव्ह घेतले जातील 15 जून पासून आणि ते रेकॉर्डिंग स्वरूपात तुम्हाला पाहता येतील. तुम्ही मेसेज करून तुमचं डाऊट पाठवू शकता. त्याच्यावरती नंतर लेक्चर घेऊन ते क्लिअर केले जातील. शक्यतो तुम्ही जो टॉपिक आपण शिकवतोय, समजा आता मी प्रयोग शिकवतो, तर प्रयोगावरच कमेंट करत जावा. बऱ्याच विद्यार्थी काय करतात, मधीच समासाचा प्रश्न सांगतात, सर हा समास सांगा, ते पुढं नका जाऊ. एक 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 टॉपिक क्लिअर करत गेले म्हणजे तुम्हाला सगळ्या संकल्पना क्लिअर होतील. प्रत्येक विषय गणितासाठी अजित तरडे सर आहेत, नितीन सत्रे सर आहेत, बुद्धिमत्तासाठी कुमार सर आहेत, नितीन सत्रे सर आहेत. सगळे लेक्चर तुम्हाला लाईव्ह विथ रेकॉर्डिंग होतील आणि निश्चितपणे तुम्हाला त्याचा चांगला फायदा होईल. आणि हे कसं जॉईन करायचं, तर सह्याद्री करिअर अकॅडमी ह्या ऍपवर तुम्ही जावा, प्ले स्टोर वरून हे ऍप डाउनलोड करा. कारण तुम्हाला आता दर गुरुवारचा सराव पेपर सुद्धा इथंच उपलब्ध होणार आहे. त्यामुळे हे ऍप डाउनलोड करा आणि त्याच्यावरचे सर्व लेक्चर्स पहा. 15 जून पासून बॅच सुरू होती. मला असं वाटतं की सुरुवातीपासून जर तुम्ही जॉईन झाला तर बेसिक पासून कन्सेप्ट क्लिअर होतील. बऱ्याच वेळा विद्यार्थी काय करतात की मध्ये जॉईन होतात, नंतर जॉईन होतात, त्यांच्या सोयीनुसार आणि मग रेकॉर्डिंग पाहतात तर मग डाऊट साठी प्रश्न करतात. त्यापेक्षा सुरुवातीच्या पहिल्या प्रकरणापासून जर तुम्ही राहिला, कारण कर्ता कर्म मी इतकं पक्क तयार करून घेणार आहे की कुठल्याच विद्यार्थ्याचा कर्ता कर्म क्रियापद कधीच चुकणार नाही आणि एकदा ते पक्क झालं तरच आपल्याला प्रयोग ओळखता येणार आहे. तुम्ही काय करणार, नुसतं प्रयोगच्या लेक्चर येणार आणि मग सगळी उत्तर एका सेकंदात विद्यार्थी देणार. तू म्हणणार सर तर बोललो होते एका सेकंदात द्यायचं, पण आता कसं काय मला समजा, कारण तू कर्ता कर्म नाही ना. जोपर्यंत मी कर्ता कर्म 4 दिवस लागतील, पण मला ज्यावेळेस खात्री होईल ना
की महाराष्ट्रातल्या सर्व ऑनलाईन ऑफलाईन विद्यार्थ्यांचे कार्यक्रम एकदम 100% पक्क झाले, मगच मी प्रयोग हाती घ्या. त्यामुळं मला असं वाटतं की सर्वांनी सुरुवातीपासून जॉईन व्हा. निश्चितपणे मी आतापर्यंत असलं एवढं मोठं कधी सांगत नाही, बोलत नाही. पण आता एकदा सांगतो की तुम्ही एकदा जॉईन होऊन बघा किंवा मित्रांमध्ये घ्या. 10 जणात एक जणाने घ्या. नुसतं लेक्चर बघा. तुम्हाला लक्षात येईल की याला निश्चित ह्या लेक्चरचा फायदा होतो. ठीक आहे. तुर्तास इथंच थांबूया. धन्यवाद.